त्या चिमुकल्या कृष्णाच्या मारेकऱ्यांचे वकीलपत्र न घेण्याचा बार असोसिएशनचा निर्णय, सर्वांमते घेतला ठराव, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। या निर्णयाचे जनसामान्यातून होत आहे कौतुक। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ दोन चिमुकल्यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्याचे गैरप्रकार जिल्ह्यात घडल्याने या घटनामुळे संपूर्ण जिल्हाच हादरला आहे। त्यामुळे अशा क्रूर प्रवृत्तीच्या विरोधात जनमानसात आक्रोश असतानाच या खून प्रकरणातील आरोपीबाबत शेगाव बार असोसिएशनच्या वतीने एकमुखी निर्णय घेऊन ठरावच मंजूर केला आहे की या आरोपीचे कोणीच वकीलपत्र घेणार नाही। या बार असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे सर्व वकील बांधवांकडून समर्थन करण्यात आले आहे। शेगाव तालुक्यात नागझरी येथील 14 वर्षाच्या चिमुकला कृष्णा राजेश्वर कराळे हा 23 जुलैपासून बेपत्ता होता। दिनांक 23 जुलै रोजी कृष्णा हा सकाळी शिकवणीकरता बाहेर पडला होता। CCTV फुटेजमधून प्राप्त माहिती अन्वये कृष्णाला एक संशयित मोटरसायकलवरून घेऊन जात असल्याचे पोलिसांना याची माहिती मिळताच त्या पद्धतीने तपास कार्य करण्यास सुरुवात केली। त्यानुसार संशयितांचा सुगावा घेत शोधकार्य सुरू करण्यात आले। या शोधकार्यात आरोपी रुपेश वारोकार वय 22 वर्ष राहणार नागझरी याला जळगाव जामोद येथून ताब्यात घेतले। त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवत त्याची चौकशी केली असता त्या चिमुकल्या कृष्णाचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले। तर या खुनाच्या प्रकरणात आणखी एक आरोपी पृथ्वीराज मोरे हा सुद्धा सहभागी असल्याने त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। त्यांच्या माध्यमातून भेंडवळ मडाखेड येथील जंगल शिवारात खून झालेल्या घटनास्थळावरून चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला। त्यानंतर अकोला येथील रुग्णालयात त्याचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्या चिमुकल्याच्या पार्थिवावर नागझूर येथे शोकाकुल वातावरणामध्ये संस्कार करण्यात आले। याच दरम्यान दिनांक 26 जुलै रोजी शेगाव बार असोसिएशनच्या वतीने शेगाव येथील दिवाणी न्यायालयाच्या कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली। यामध्ये चिमुकल्या कृष्णाच्या खुनासंदर्भात चर्चा झाली। त्यावर शेगाव वकील असोसिएशनच्या वतीने ही भूमिका घेण्यात आली की कोणताच वकील आरोपीच्या वतीने वकीलपत्र दाखल करणार नाही, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला। शेगाव बार असोसिएशनच्या वतीने या हत्येचा निषेध नोंदवीत कठोर भूमिका घेण्यात आली आहे। सदर प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात बार असोसिएशनचे कैलास गुप्ते यांनी केल्याचे सांगितले। जनसमूह न्यूज, विशाल असोलकर। विविध बातम्या घडामोडीसाठी स्थानिक बातम्यांना प्राधान्यासाठी अधिक माहितीसाठी जनसमूह न्यूजला सबस्क्राईब करा व दैनंदिन घडामोडी पाहत राहा। जनसमूह न्यूज।